नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. पाहूया पुण्यातील विशेष घडामोडी. ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने मोफत स्मार्ट ग्राहक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये प्रत्येकासाठी महत्त्वाचे असलेले बेसिक कॉम्प्युटर, इंटरनेट ऑपरेटिंग, स्मार्टफोन, व्हॉट्सअप, फेसबुक, ऑनलाईन शॉपिंग आणि बिलिंग या सर्व गोष्टी या प्रशिक्षण शिबिरामध्ये शिकवल्या जाणार आहेत. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पंडित, माजी नगरसेवक शंकर पवार, क्लिक इन्फोटेकच्या संचालिका राधिका नगरे, संस्थेचे पदाधिकारी मनीषा बोरसे, सुरेखा होले, राजेश गायकवाड, दत्तात्रय पवार, नूतन बराटे, सुभाष आमले, जितेंद्र घोष, नितीन पासलकर, संजय बेलसरे, राजन नायर, राजेंद्र जाधव, युवराज शिंगाडे, रुपाली निवदेकर, आनंद धरत, सारिका देशमुख, पुष्पलता पाटील, रमेश खोतकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी दीपक मानकर यांच्या हस्ते क्लिक इन्फोटेकच्या संचालिका राधिका नगरे आणि या उपक्रमासाठी नगरे यांना सहकार्य करणाऱ्या सारिका देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना दीपक मानकर म्हणाले, विज्ञान युगाकडे झेप घेताना सागर शिंदे यांनी एका वेगळ्या उपक्रमाला सुरुवात केल्याचा मला आनंद होत आहे. ज्या गोष्टींची आवश्यकता आपल्या दैनंदिन जीवनात रोज भासते आहे, त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, इंटरनेट बँकिंग या सर्व गोष्टी राधिका नगरे आणि सागर शिंदे यांनी मोफत शिकवण्याचा संकल्प केला आहे. तो मला आवडला आहे. सध्या मोफत काहीच मिळत नाही. या शिबिराचा लाभ घेताना सर्वांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, जो माणूस आपल्याकरता जीवनात सामाजिक बांधिलकी जपतो त्याच्या पाठीशी आपण उभे राहणे गरजेचे आहे. या उपक्रमासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शिंदे या भागातील माजी नगरसेवक माननीय शंकरभाऊ पवार यांनी या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं मदत केली. त्या राधिका नगरेताई, सारिका, सागरला मदत करणारे सर्व उपस्थित आणि या संपूर्ण योजनेमध्ये सहभागी झालेले सर्व माझे बंधू भगिनी आणि सर्व युवा मित्रांनी, विज्ञान विभागाकडे झेप घेत असताना एका वेगळ्या उपक्रमाला आपण खऱ्या अर्थानं सागरला सुरुवात केली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण की ज्या गोष्टींची रोज आवश्यकता आता भासू लागलेली आहे, त्याच्यामध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंटरनेट बँकिंग असेल, या सर्व गोष्टी त्यांनी मोफत शिकवण्याचा संकल्प आपल्या जीवनामध्ये केलेला आहे. सध्या फुकट काही या पुणे शहरामध्ये मिळत नाही, परंतु या सुविधा देत असताना ज्यांना या सुविधेचा लाभ होणार आहे तर एक गोष्ट निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजे की जो माणूस आपल्याकरता जीवनामध्ये सामाजिक बांधिलकी जपतो त्याच्या पाठीशी देखील आपण सगळ्यांनी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. या उपक्रमाला येत असताना मला मित्रांनी विचारलं की साधारण किती लोक आहेत. तो म्हटलं की रोज 100 लोक या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याकरता साधारण येत असतात. मी शंकरराव पवारांना याची विनंती करतो, त्यांच्या परिसरामध्ये एखादा जर चांगला महानगरपालिकेचा हॉल असेल तर हॉल उपलब्ध करून केला तर निश्चितपणाने या ठिकाणी तुम्हाला उपयोग होईल. आणि कॉम्प्युटर काय लागले तर मी देईल तुला, परंतु या सगळ्या गोष्टी समाजाकरता ज्यावेळी आपण करतो त्यावेळी आपल्याला एक मानसिक आनंद हा जीवनामध्ये मिळत असतो. कारण की सध्या समाजाकरता काहीतरी देणारी मंडळी फार कमी राहिलेली. फक्त स्वतःपुरतं बघायचं जीवनामध्ये, आपल्याला स्वतःचं काय चांगलं होईल याच्याकडेच लोकांचं लक्ष असतं. परंतु सागरने एक वेगळा उपक्रम या ठिकाणी ग्राहक संरक्षण म्हणून त्यांनी नाव दिलेलं आहे. ग्राहकाचं संरक्षण जीवनामध्ये करणं हे अत्यंत आवश्यक आहे. केलं तसं माझ्या प्रभागामध्ये देखील चालू करावं. त्याला मी त्या ठिकाणी हॉल देखील ज्या सुविधा लागतील त्या सगळ्या त्याला उपलब्ध त्या ठिकाणी करून देऊ. आपण MSCITचा कोर्स देखील आपल्याला माहिती आहे की सध्या नोकरी जर पाहिजे असेल तर MSCITचा कोर्स असल्याशिवाय कुठेही आपल्याला प्राधान्य मिळणं, महानगरपालिकेत असो कुठेही असू द्या. तुम्हाला देखील तो 3 महिन्याचा साधारण कोर्स आहे. तो त्या कोर्सच्या माध्यमातून देखील
युवकांना देखील आपण संधी दिली पाहिजे. त्यांनी सांगितलं ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे की घरी बसून देखील त्यांना नेट बँकिंग वगैरे या सगळ्या प्रकार त्या ठिकाणी केलं जातं किंवा त्यांची मुलं फॉरेनला असतील परदेशात असतील तर त्या ठिकाणी बसून देखील मोबाईल ऑपरेट चांगल्या पद्धतीने करू शकतात. आणि एका चांगल्या उपक्रमाला येण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सागरनं प्राप्त करून दिली त्याबद्दल मी त्याचा अत्यंत आभारी आहे. मी राधिका अशोक नगरे क्विक इन्फोटेकची मी संचालिका आहे. इन्स्टिट्यूट सिंहगड रोड गणेशमाळा इथे आहे. आपल्या इन्स्टिट्यूटद्वारे प्लस आपण ग्राहक संरक्षण संस्थेच्या मार्फत मोफत स्मार्ट ग्राहक योजना शिबिर आयोजित करतो आहोत. हा शिबिराचा कालावधी 10 दिवसाचा आहे आणि टोटली हा कोर्स जो आपण शिबिर जे आयोजित करतो आहोत ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यामध्ये बेसिक कॉम्प्युटर, इंटरनेट, स्मार्टफोन, व्हॉट्सॲप, त्याचप्रमाणे इंटरनेटमध्ये आपण ऑनलाईन बिल कसं भरायचं आहे, ऑनलाईन रिचार्ज कसं करायचं आहे, ऑनलाईन शॉपिंग कशी करायची आहे, हे सर्व काही आपण शिकवणार आहोत. याच्यामध्ये कुठलीही वयाची अट नाही. ज्येष्ठ नागरिकांचा सगळ्यात जास्त मला याच्यामध्ये रिस्पॉन्स आलेला आहे आणि लवकरात लवकर घेऊन आपण ॲडमिशन घ्यावं आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. नमस्कार. अधिकृतपणे महसूल घेऊन वाहतूकदारांना वाळूचा पुरवठा करावा अशी मागणी भाऊसाहेब आंधळकर यांनी केली. वाळू माफिया उजनी धरणातील हजारो कोटी रुपयांच्या वाळूची लूट करीत आहेत. ती थांबवून सरकारने अधिकृतपणे महसूल घेऊन वाहतूकदारांना वाळूचा पुरवठा करावा. या मागणीसाठी राज्यभरातील वाळू वाहतूकदार अधिवेशनाच्या काळात विधिमंडळावर मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती पुणे सोलापूर जिल्हा वाळू वाहतूक संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे संघटक अशोक घावटे उपस्थित होते. आंधळकर म्हणाले, पुण्याला दरवर्षी 20 लाख ब्रास वाळू लागते, मात्र सरकारकडे 13,000 ब्रास वाळूचा महसूल जमा होतो. बाकीचा पैसा वाळू माफिया आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात जातो. वाहतूकदारांकडून रीतसर महसूल घेऊन सरकारी नियंत्रणात आम्हाला वाळू पुरवठा करावा. भ्रष्ट अधिकारी आणि माफियांची साखळी मोडल्यास सरकारच्या तिजोरीत दरवर्षी 3,500 कोटींची भर पडेल. वाळू चोरी करणारे माफिया वेगळे आहेत. वाहतूकदार केवळ पैसे देऊन वाळूचा पुरवठा करतो. प्रशासनासाठी भ्रष्ट अधिकारी आणि या माफियांची मोठी साखळी कार्यरत आहे. त्यामुळे वाळू वाहतूकदारांना बळीचा बकरा बनवण्यात येतो. प्रत्येक ठिकाणी वाहन अडवून हप्ता घेतला जातो. परिणामी पुणेकरांना 10 पट दराने वाळूचा पुरवठा होतो. सरकारने वाहतूकदारांना अधिकृतपणे पुरवठा केल्यास नागरिकांना वाळू स्वस्तात उपलब्ध होईल. घरांच्या किमती कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे सरकारने वाळू माफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी घावटे यांनी केली. आणि त्यांना चुकीचा सल्ला काही IAS आणि अधिकारी देतात. यामुळे वाळू माफिया वाढलेला आहे. वाळूचे ठेके याचे निलाव या ठिकाणी होत नाहीत. आज दौंड आणि पंढरपूर या 2च ठिकाणी वाळूचे ठेके आहेत. त्या ठिकाणी 20,000 ब्रासचं उत्खनन करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे. परंतु या ठिकाणी पुणे जिल्ह्याला वर्षाला जर 20 लाख ब्रास वाळू लागते तर 20 लाख वाळू हे कुठून येते हा प्रशासनाला प्रश्न विचारला पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी चोरून उत्खनन करून सरकारी तिजोरीवरती दरोडा घालणारे आणि त्याची विक्री करणारे याच्यावरती दरोड्याचे गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना जे सरकारी अधिकारी सहाय्य करत असतील त्यांना सुद्धा मोक्यासारख्या कारवाईला त्यामध्ये अटक करण्यात त्यांना यावी. याप्रमाणे ज्या ठिकाणी उत्खनन होतं आहे ते थांबवलं पाहिजे. आम्हाला सरकारी नियंत्रणाखाली वाळूची विक्री तुम्ही केली पाहिजे. 12ही महिने वाळू सरकारी नियंत्रणामध्ये ज्या ठिकाणी ठेका विकला जात नाही त्या ठिकाणी सरकारी अधिकारी बसवून आम्हाला जेवढी वाळू पाहिजे तेवढी पावती घेऊन पैसे घेऊन आम्हाला दिली पाहिजे. आज 20 लाख ब्रास जर पुणे शहराला वाळू लागत असेल याचा अर्थ 3,500 करोड रुपयाचा महसूल हा बुडवला जातो आहे आणि केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे हे होत आहे. आणि या ठिकाणी जल आयोगानं या ठिकाणी जे सर्वे केला त्यामुळे उजनी धरणामध्ये जवळजवळ 51,000 करोड रुपयाची वाळूचा साठा त्या ठिकाणी एकट्या पुणे जिल्ह्यातल्या उजनी धरणामध्ये आहे. जर हा साठा बाहेर काढला तर तेवढा रेव्हेन्यू सरकारला मिळू शकतो. त्याचप्रमाणे बाहेर गुजरात
आणि बाहेरच्या राज्यातनं वाळू पॅकिंगमध्ये आपल्या राज्यामध्ये येते. आपल्या राज्याचा महसूल त्या राज्याला जातो. वास्तविक आपल्याकडे एवढी वाळू उपलब्ध आहे की आपली गरज भागून ती वाळू आपण बाहेरच्या राज्याला नव्हे बाहेरच्या देशाला सुद्धा आपण पाठवू शकतो. अशा प्रकारचं हे खनिज आहे. परंतु सरकारच्या आडमुठे धोरणामुळं या ठिकाणी ते नियंत्रण होत नाही. उजनी धरणामध्ये एवढा साठा गाळ साचलेला आहे, म्हणजे वाळू साचलेली आहे की 15 TMC पाणी जर ते बाहेर काढलं तर 15 TMC पाणी साठा त्या ठिकाणी उजनी धरणाचा वाढू शकतो आणि तो शेतीला आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो आणि आपला महसूल सुद्धा वाढू शकतो. परंतु या ठिकाणी आम्ही येत्या 8 तारखेला अधिवेशन सुरू होत आहे. आम्ही कमीत कमी आमच्या पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातनं 2 ते 3 हजार वाहनं आणि पूर्ण महाराष्ट्रातनं अशी 10,000 वाहनाचा मोर्चा आमच्या विविध मागण्यासाठी ह्याच्या अधिवेशनवरती 15 ते 20 मार्चच्या दरम्यान घेऊन जाणार आहोत. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. मोफत बस पास पुन्हा सुरू करावेत या मागणीसाठी अंध नागरिकांनी आमरण उपोषण केले. पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे अपंग नागरिकांसाठी दिले जाणारे मोफत पास गेल्या वर्षीपासून बंद केले आहेत. अंधांना मोफत पास देण्यात यावे या मागणीसाठी अंध नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला भारिप बहुजन महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांनी पाठिंबा दिला आहे. अंध नागरिकांना 1993 पासून शहर आणि शहराबाहेर PMP बसने प्रवास करण्यासाठी मोफत पास दिले जात होते. पण एप्रिल 2015 पासून अंध नागरिकांसह मूकबधिर, अस्थिअपंग नागरिकांकडून बस पाससाठी 25% रक्कम आकारली जात आहे. ही रक्कम आकारण्यास विरोध असून मोफत बस पास देण्यात यावा या मागणीसाठी अनिल खुराना, पल्लवी भालशंकर, अंकुश गावडे, रेणुका हादिमनी आणि रत्नमाला होळकर हे अंध नागरिक महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीसमोर उपोषणाला बसले आहेत. अंध नागरिकांना विश्वासात न घेता अपंगांकडून पाससाठी 25% रक्कम आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोफत बस पाससाठी महापालिका प्रशासनाकडे मे आणि सप्टेंबर 2015 मध्ये पाठपुरावा करण्यात आला आहे. सर्व संघाच्या वतीने आम्ही आयुक्तांना आता निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की 8 दिवसाच्या आत जर अंधांना पुन्हा पास दिला नाही तर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आम्ही एवढं आंदोलन तीव्र करू की एकही बस आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. असं अशी मागणी आम्ही यांना केली, आयुक्तांना सांगितलेली आहे. आमची मागणी आहे की त्वरित 8 दिवसाच्या आत अंधांना मोफत पास दिलाच पाहिजे. आणि आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही 8 दिवसाच्या आत अंधांना पास देण्याची व्यवस्था करतोय. तसं PMPला आम्ही कळवतोय. आम्ही आता निवेदन दिलं, आपल्या निवेदनावर त्यांनी विचार केलेला आहे आणि 8 दिवसाच्या आत तुम्हाला पास हा 100% मिळणार आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी खुराना असतील, पल्लवी भालशंकर असतील, सर्व बाकीचे अंध बंधू भगिनी असतील त्यांना मी या ठिकाणी विनंती करणार आहे की आम्ही या ठिकाणी तुमचं जे तुम्ही
केलेले आहेत ते सोडावं, कारण चांगल्या माणसांसाठी सर्वजण काम करतात. कालपासून तुम्ही बसलायत, पण काल एकही तुमच्याकडे नगरसेवक आला नाही. परंतु काल मीडियांना मी पाठवून त्या मीडियावाल्यांना विनंती केली, मग इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्यांना विनंती केली की तुम्ही चांगल्या लोकांसाठी न्यायाची बाजू मांडता. तर अंध लोकांची बाजू तुम्ही परखडपणे तुमच्या वर्तमानपत्रातून बाजू मांडा. त्यानंतर मीडिया या ठिकाणी आला आणि मीडियाने आवाज उठवल्यानंतर लोक तुम्हाला आता विचारायला यायला लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही खंबीरपणे तुमच्या मागण्यांसाठी तुम्ही रस्त्यावर उतरा, कारण मागून काही मिळत नाही, पण आंदोलन करून आपल्याला हे मिळवावं लागतं. ही खरंच दुर्दैवाची बाब आहे की अंध लोकांना या देशामध्ये आंदोलन करावं लागतंय आणि त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागतंय. ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. मोफत बससाठी तुम्हाला पुन्हा आंदोलन करण्याची किंवा उपोषण करण्याची गरज लागणार नाही. तुम्ही खुरानांनी मला सांगितलं की आम्ही सातत्याने पाठपुरावा केला, आंदोलनं केली, उपोषणं केली, पण आमच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु भारी बहुजन महासंघाने तुमच्या या गोष्टीकडे लक्ष घातलेलं आहे. तुमच्यावर ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्यावेळेस भारी बहुजन महासंघ हा तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. का करायचे काय, जे अंधांकडे लक्ष देत नाही आणि जे नगरसेवक महापौर सगळे आहेत, पण काय अंधांकडे लक्ष देत नाही. आज त्यांचा पास बंद केला, त्यांच्यावर रस्त्यावर बसायची वेळ आली तरी सुद्धा लक्ष दिलं नाही. पण आज वैशाली चांदणे असल्यामुळे आज अंध लोकांना न्याय मिळाला आहे. त्यांचं मी अत्यंत ऋणी आणि त्यांचं अभिनंदन करते. हीच माझी विनंती आहे. पालिका आणि PMPL दोन्हीकडे फिरत होतो. PMPL म्हणायचे आमच्याकडे काय नाही, नगरपालिकेकडे जा. नगरपालिका म्हणजे आमच्याकडे काय नाही, PMPL कडे जा. पास कोणी बंद केलंय कोणी सांगत नव्हतं. म्हणून बोकरे साहेबांबरोबर 4 दिवस मी PMPL ऑफिस ते महानगरपालिका असं 4 दिवस त्यांच्यावर फिरलो. त्यानंतर महापौरांना भेटलो. महापौर म्हणले होणारच नाही, तुम्हाला पैसे भरावेच लागतील. त्यांनी पण कुठली दाद दिली नाही. त्यावेळेस आपले आयुक्तांना पण भेटलो, ते म्हणले काय होणार नाही, बघू आम्ही करू, पण त्यांनी कुठली दाद घेतली नाही. हे पास कुणी बंद केला, कशामुळे बंद केला, त्यासाठी माहितीचा अधिकार टाकला. माहितीच्या अधिकारचं पण यांनी उत्तर दिले नाही. म्हणून अपील केले. अपील केल्यानंतर पण त्यांनी कुठले उत्तर दिले नाही. म्हणून 8 तारखेला 1 दिवशी लक्षणे उपोषण केलं. ते म्हणले आम्ही 4 दिवसात तुमचं काम करू, तरी केलं नाही. मग आज 22 तारखेला परत आम्ही उपोषणाला बसलो. आम्ही त्यांच्या अंधबंधू म्हणजे आभार मानतो, पण अशी अपेक्षा करतो इथून पुढे सुद्धा आम्हाला त्यांची साथ लाभावी ही विनंती. ठराव पाठवतात आम्ही आंदोलन. ग्रामीण भागासाठी जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती निवृत्त लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील यांनी केली. राज्यातील अनेक धरणे कोरडी पडली असून त्यामधील गाळ साफ करण्याचे काम शासनाने केले पाहिजे, तरच धरणांची पाणी साठवण क्षमता वाढेल. यासाठी शासनाने गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर घेतले पाहिजे, अशी मागणी ग्रीन थंब संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला कर्नल लक्ष्मण साठे उपस्थित होते. शासनाने सध्या ग्रामीण भागासाठी जलयुक्त शिवार ही योजना राबवली आहे, पण ती योजना त्या लोकांपुरती मर्यादित आहे. पण शहरातील लोकांसाठी धरणांमध्ये पाणी साठवले जाते, पण हीच धरणे गाळाने भरली आहेत. हा गाळ जर काढला तर पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार नाही. सध्या ग्रीन थंब संस्थेच्या माध्यमातून पाणी चळवळ सुरू आहे, पण शासनाने यासाठी संस्थेला प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी मागणी सुरेश पाटील यांनी केली. त्याच्यासाठी फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली आणि त्याच्यासाठी आपण शासनातर्फे जलयुक्त शिवार हा कार्यक्रम राबवला जात आहे, ती आनंदाची गोष्ट आहे. पण जलयुक्त शिवार म्हणजे फक्त त्या शिवारापुरतं, गावापुरतं, पण आपल्या शहराच्याबद्दल आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि शहरांचा जर विचार करायचा असेल, शहरामध्ये जर पाणी द्यायचं असेल तर जलयुक्त शिवारातलं पाणी तुम्ही आणू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला जी आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये 800 ते 1000 धरणं आहेत, म्हणजे देशातल्या 40% धरणं आज महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि ही धरणं जर स्वच्छ केली आणि आता ज्या पद्धतीने शास्त्रज्ञांनी भाकीत केलं आहे की यावर्षी पाऊस फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणून आपण ही सगळी धरणं स्वच्छ केली, आपलं भांडं स्वच्छ केलं तर येणारा पाऊस आपण तो साठवून ठेवू शकतो, तो अरबी समुद्रात वाहून जाणार नाही आणि पुढच्या वर्षी आणि तदनंतर पाण्याचं दुर्भिक्ष कधी होणार नाही. म्हणून आपल्याला खडकवासल्यामध्ये जे आम्ही गेले 5 वर्ष काम करतो आहे, आम्ही भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन
आपण धरणातला 7 लाख ट्रक काढलेला आहे, माती काढलेली आहे. त्याच्यामुळं जेव्हा आपण 1 ट्रक माती जेव्हा बाहेर काढतो त्यावेळेला 1 टँकर इतकं आपण तिथं पाणी निर्माण करण्यासाठी जागा आपण निर्माण करत असतो. तर आज 7 लाख गुणिले 10,000 लिटर जरी केलं तर किती कोट्यावधी लिटर पाणी साठते. पण हाच विषय घेऊन सर्व ठिकाणी जर काम झालं, म्हणजे मावळातल्या 20 धरणावरती जर आपण हे काम केलं तर 10 नवीन धरण बांधल्याचा आपल्याला बेनिफिट मिळू शकतो. आणि हे स्वस्त आणि मस्त उपाय आहे. याच्यात काही बांधकाम नाही आहे. नुसती माती काढून शेतकऱ्यांना देणे किंवा तलावाच्या बाहेर टाकून त्याच्यावरती झाडं लावून कॅट करणे. कॅट म्हणजे कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट, म्हणजे पुन्हा गाळ खाली येणार नाही, चमच्याभरसुद्धा माती खाली येणार नाही. आणि त्याच्यामुळं वृक्ष संवर्धन पण होईल, पाणी संवर्धन पण होईल, मृदू संवर्धन पण होईल. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना पाणी आणि माती मिळाली तर अर्थक्रांती होऊ शकते. आता अर्थक्रांती म्हणजे काय की त्याच्यासाठी हरित क्रांती होणं गरजेचं आहे. हरित क्रांती म्हणजे काय की जास्तीत जास्त पीक येणं गरजेचं आहे. आणि जर ते पीक जर जास्तीत जास्त 2 वेळा वर्षातून घ्यायचं असेल तर त्याला शेतकऱ्याला 2 वेळेला आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. पण 2 वेळा आज आपण काय प्यायलासुद्धा पाणी देऊ शकत नाही आहे. म्हणून 2 वेळा जर पाणी द्यायचं असलं तर येणारा जो पावसाळा आहे तो सर्व चमच्याभरसुद्धा पाणी बाहेर जाऊन देणं क्रमप्राप्त नाही आहे. आपण ते सगळं पाणी साठवणं गरजेचं आहे. म्हणून आमची ही भूतपूर्व सैनिकांची धडपड आहे. आम्ही पुण्यातलं मॉडेल आता उजनीमध्ये राबवायचा प्रयत्न करतो आहे. हिप्परगीमध्ये सोलापूरमध्ये आम्ही ते ऑलरेडी राबवतो आहे तिथल्या लोकमंगलच्या ग्रुपबरोबर. आता लातूरमध्ये आणि आणखीन बऱ्याचशा ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम राबवायचा प्रयत्न करतो आहे. तर आमची विनंती आहे की शासनाने याची नोंद घ्यावी. आमचा स्वार्थ फक्त एवढाच आहे की सगळी महाराष्ट्रातली धरणं स्वच्छ व्हावी. शिवार जे आहे ते ते तुमचा जो प्रोग्राम आहे तो चालू द्या, पण हा सुद्धा एक प्रोग्राम घ्यावा अशी आमची विनंती आहे. आपण रिसेंटली ऐकलं आहे की आमिर खानला त्याने ब्रँड ॲम्बॅसेडर केले, मोठे उद्योजक याच्यात उतरले. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटची ही जी स्कीम आहे ही जलशिवार ही फक्त शिवारापर्यंत लिमिटेड आहे. तर आमचा असा आग्रह आहे की जे मोठे साठे आहेत धरणाचे, मोठे तलाव, इथेसुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इंटरेस्ट घेतला पाहिजे. आपले रिसोर्सेस पुरवले पाहिजेत आणि पैसा दिला पाहिजे. कारण ह्याच्यात खूप स्वस्तात ही कामं होतील. परंतु मशीन्स लावण्याकरता पोकलेन, JCB, डोझर आणि डंपर्स पैसा लागतो, हे हायर करावं लागतात. तर आम्ही असा संदेश पोचवू इच्छितो लोकप्रतिनिधींकडे आणि शासनाकडे की त्यांनी याच्यात मोठ्या प्रकारे उतरावं आणि ही जी मुवमेंट आहे ही खडकवासला धरणापासून जी सुरू झाली ही कमीत कमी सर्व दुष्काळी भागात पोचावी. आणि त्याबरोबरच मी अजून एक आवाहन करेन की ही प्रत्येक माणसापर्यंत ही लोक चळवळ व्हावी पाण्याची, तेव्हाच आपले पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कारण या उन्हाळ्यात आपल्याला खूप प्रॉब्लेम फेस करायचा आहे पावसाळ्याच्या आधी. तर याच्या बाबतीत जनजागृती व्हावी हे माझं आव्हान आहे आणि हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवावं. ही आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. साहिल शेखची शिक्षण घेण्याची दुर्दम्य जिद्द इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे. अभ्यासाचा ताण, परीक्षेची भीती, कुटुंबियांची अपेक्षा, वाढता दबाव अशा विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपला जीव संपवल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. मात्र एका अपघातामध्ये हात गमवावा लागलेला
वडगाव शहरीतील साहिल शेख हा विद्यार्थी पायाने पेपर लिहून इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. इयत्ता 6वीत असताना साहिलने 2008 साली शिवजयंतीच्या मिरवणुकीतील मर्दानी खेळात ध्वज नाचवण्यात भाग घेतला. त्याचा सराव तो दररोज करत असे. एक दिवस सराव करण्यासाठी तो घराच्या टेरेसवर गेला. काठी न मिळाल्याने त्याने स्टीलचा एक बार घेतला. बार हातात घेऊन ध्वजाचा सराव करत असताना घरावरून गेलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीला बार चिकटला. विजेचा दोराचा धक्का लागून तो जागीच कोसळला. साहिलवर 2-3 महिने रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी त्याचे दोन्ही हात काढले. दोन्ही हात गेले तरीही साहिलने शिकण्याची जिद्द सोडली नाही. 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्याने पेपर सोडवण्यासाठी लेखनिक नाकारून स्वतःच पायाने 12वीचे पेपर लिहिण्याचा निर्णय घेतला. सध्या तो पुण्यातील पूना कॉलेज येथील केंद्रावर कॉमर्स शाखेचे पेपर देत आहे. साहिलमध्ये यापुढेही शिक्षण घेण्याची मोठी इच्छा असून CA होण्याचा मनोदय त्याने बोलवून दाखवला आहे. त्याने संगणकाचा अभ्यासही पूर्ण केला आहे. या सगळ्यांमध्ये त्याला घरातून मदत मिळते. मात्र विशेष करून त्याचे आजोबा अजीज शेख हे त्याला क्लासमध्ये ने आणणे यासह सतत प्रोत्साहन देतात. सर 6th स्टैंडर्ड में एक एक्सीडेंट में शॉक लग गया था स्टील के रॉड से. वो वायर को टच हो गया था, शॉक लग गया था, तो उससे पॉइजन हो गया था बदन में, तो इसलिए हाथ दोनों काट देने पड़े थे. उसके बाद घर पे ही था और फिर दादाजी ने कहा कि 10th की एग्ज़ाम देते हैं, ट्राई तो करेंगे. तो वहीं पर एक दो सर है, वहाँ पर मैंने उनके क्लासेस में ज्वाइन किया और वहीं पर मैं पैरों से लिखना भी सीख गया. उसके बाद 10th की एग्ज़ाम दे दी. 10th की एग्ज़ाम 12th की एग्ज़ाम दे रहा हूँ. यहाँ के लोग भी मुझे बहुत अच्छे से मतलब सपोर्ट कर रहे हैं, पूना कॉलेज के लोग. अभी कौन से एग्ज़ाम दे रहा हूँ, तो अभी तक के पेपर तो बहुत अच्छे जा रहे हैं. होप्स तो आगे के भी बहुत अच्छी जाएगी सर लोगों की मदद से. आगे नरेंद्र मोदी यांच्या नौटंकीत अडकलेला युवक वर्ग जागा झाला आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांच्या नौटंकीत अडकलेला युवक वर्ग आता जागा झाला आहे. धार्मिक द्वेष, दलितांचा द्वेष, कट्टरता या विरोधात देशात सुरू झालेल्या व्यापक जन आंदोलनात या युवक वर्गाची महत्त्वाची भूमिका हा देशासाठी आशेचा किरण आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी हे दांभिक असून राहुल गांधी अपरिपक्व आहेत. त्यामुळे अपेक्षा ठेवायच्या तरी कोणाकडून असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त लोकायत संस्थेतर्फे उम्मीद बनाम उम्मीद या विषयावर वाजपेयी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
ज्येष्ठ समाजवादी नेते डॉक्टर भाई वैद्य, कॉम्रेड भालचंद्र केरकर, लोकायतच्या अलका जोशी, नीरज जैन यावेळी उपस्थित होते. देशातील युवा शक्तीला परिस्थितीची जाणीव झाली आहे. ही युवा शक्ती मोदींच्या नौटंकीतून बाहेर पडत जन आंदोलनात सक्रिय होत आहे. देशातील उद्योग, व्यापार, बाजार व्यवस्थेने मोदींना सत्तेवर आणले आणि आता हीच व्यवस्था त्यांची पूर्ण वसुली करत आहे. मूल्यांसाठी नागरी अभियान उभे करण्याची गरज आता निर्माण झाली आहे, असे वाजपेयी म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.